मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही पूर्ण झालं नाहीये, मात्र पेणजवळ टोल वसूल केला जातोय। यावर डावखरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। महामार्गाचं काम झाल्याशिवाय टोल घेऊ नका, विधान परिषदेत निरंजन डावखरेंनी हा मुद्दा उपस्थित केलाय। मंत्री उदय सामंत यांनी डावखरेंच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे। आपण नागपूरला जाऊन गडकरींची भेट घेतली, त्यांच्या कानावर ही बाब टाकली, असं उदय सामंत म्हणतात। पुणे मुंबई गोवा हायवे सभापती महोदय अजूनही पूर्ण सुरू झालेला नाही। सभापती महोदय आपणही शनिवार रविवारी तालिका सभापती महोदय आपणही त्याच्यावरती प्रवास करताय आणि आपल्याला अशा परिस्थितीमध्ये माननीय तटकरे साहेबही त्या तिकडे जात असताना त्यांनाही या गोष्टीचा अनुभव आला। बरेचसे लोक त्यांनाही भेटलेत की पेणच्या इकडे आता टोलचा त्यांनी सुरुवात केलेली आहे, टोल वसुली सुरू केली। अशा परिस्थितीमध्ये त्या तिकडे लोकांमध्ये प्रचंड संताप हा तयार झालेला आहे। सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमाने शासनाला विनंती आहे की ती टोल वसुली जिथपर्यंत काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत ताबडतोब थांबवावी। सन्मान्य सदस्यांनी जे जे मुद्दे सांगितले ते मी गडकरी साहेबांच्या कानावर घातलेले आहेत। त्याच्यामध्ये 20 किलोमीटर पर्यंतचा जो आपला एक मागणी होती, मग पेण असू दे, आमचं रत्नागिरीचा असू दे किंवा सिंधुदुर्गचा असू दे, तिथं देखील रिलीफ देण्याच्या सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिलेल्या आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं 3000चं जे पॅकेज आहे, हे पॅकेज मी त्यांना सांगितलं की कशा पद्धतीनं आहे ते आम्हाला प्रेझेंट जर अधिकाऱ्यांनी केलं तर ते चांगलं होईल। पण त्याच्यामध्ये ते सगळं पॅकेज बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बाकीच्या ठिकाणी जो 100 रुपये, 150 रुपये आणि 200 रुपये टोल आहे, तो स्थानिकांना फक्त 200 ट्रिप नंतर ये जा केली तर तो 15 रुपये फक्त पडणार आहे। अशा पद्धतीचं पॅकेज गडकरी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे।